तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं आणि कसा घेऊ शकतं आणि एका कुटुंबातील किती स्त्रिया लाभ घेऊ शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कस करणार आहोत। व्हिडिओला पूर्ण पाहणं पडेल तरच तुम्हाला या व्हिडिओची माहिती मिळणार आहे। आणि आपला जो टॉपिक होती आपला टॉपिक असा आहे की एका कुटुंबातील किती स्त्रिया लाभ घेऊ शकतात आणि किती स्त्रियांना लाभ मिळू शकतो आणि 1500 रुपये महिना किती स्त्रियांना भेटेल हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। जसे की आपल्याला माहिती आहे या अटीचा सर्वात मेन मुद्दा असा येतो की आपली वय मर्यादा ती 21 वर्ष असायला हवी आणि 21 वर्ष ते 65 वर्ष लास्ट तक असायला हवी। तर आपण काय करू शकतो या स्कीमचा लाभ घेऊ शकतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म त्या स्त्रिया भरू शकतात ज्यांचं वय 21 वर्षाच्या वरती आणि 65 वर्षाचे अंदर असेल त्या स्त्रिया काय करू शकतात या स्कीमचा लाभ घेऊ शकतात आणि एका कुटुंबात किती स्त्रिया असतात 5 स्त्रिया असेल 2 स्त्रिया असतील किंवा 3 स्त्रिया असतील तर तुम्ही काय करू शकता आपण जे आपलं परमिट असते एक्झाम्पलसाठी आपण काय म्हणतो राशन कार्डमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला काय होतं माहिती आहे का तुम्हाला त्या कुठल्याही 3 असो किंवा 4 असो का 5 स्त्रिया असो त्यांना लाभ मिळणार आहे। आणि त्या स्त्रियांना काय करणार फॉर्म भरणं पडेल आणि फॉर्म भरा कारण की फॉर्म भरल्यानंतर तुमचं अप्लाय किती स्त्रियांना होते आणि कधी काय होतं 2 स्त्रियांना होतं कधी 3 स्त्रियांना होतं कधी सर्वांना पण मिळू शकते असं काही अपडेट आलेलं नाही आहे। कारण की तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल आणि मी जे व्हिडिओ आणतो ते सर्वात पहिले रिसर्च करतो आणि सर्वात पहिले काय करतो त्यांची माहिती घेतो। त्याची माहिती घेतल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला मी सांगल्यानंतर आपल्याला काय होतं माहिती आहे का रिसर्च केल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले व्हिडिओ तर बघता व्हिडिओ यूट्यूबवरती लई व्हिडिओ पाहता पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला कोणी फेक सांगता आणि कोणी रिअल सांगतं। बट मी काय करतो माहिती आहे का सर्वात पहिले रिसर्च करतो किंवा पाहतो किंवा त्याच्याबद्दल नॉलेज घेतो आणि तुम्हाला मी ते कळवतो म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून। सर्वात पहिले आपल्याला काय करणार पाहिजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला काय जे मी व्हिडिओ आणतो किंवा लाडकी बहीण कुठल्याही योजना सरकारी योजना छोट्या मोठ्या नोकरी संदर्भात कुठल्याही टिप्स असो का ट्रिक असो मी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या समोर शेअर करतो। आणि आपला एक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन जरूर करता कारण की त्याच्यावर बी लेटेस्ट न्यूज आणि लेटेस्ट अपडेट जरूर येतात। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन आणि आपल्याला काय करायचं फॉर्म कसा असतो ते बी अगर पाहायचं असेल तर एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तो व्हिडिओ पाहू शकता फॉर्म कसा भरायचा कसा नाही। आणि त्याच्यामध्ये अपडेट बी झाले मुख्यमंत्री साहेबांनी जसं की देवेंद्रजी फडणवीस आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी बी सांगितलं आहे की लाईव्हमध्ये येऊन सांगितलं आहे की फॉर्म कुठले पाहिजे आणि फॉर्म कसे भरायचे तो बी व्हिडिओ पाहायचा आहे। तो पाहू लेटेस्ट व्हिडिओ मी आताच जस्ट टाकलेला आहे तो व्हिडिओ पण पाहू शकता आणि त्याच्याबद्दल बी आपण काय करू शकता माहिती घेऊ शकता। आणि आपल्याला जे अपडेट्स आणि ज्यांची माहिती पाहिजे आपल्याला काय करणार एक कमेंट्स केल्यानंतर मी तुम्हाला जस्ट नाव जो आपल्याला जो व्हिडिओ पाहिजे त्या कमेंट्सबद्दल आपल्याला व्हिडिओची किंवा व्हिडिओ बनवतो किंवा त्याच्या संदर्भात तुम्हाला मेसेज बी करू शकतो। आणि अशी मेसेज किंवा तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला कारण स्पेशल जो मी आपल्यासाठी चॅनल बनवतो ते आपल्यासाठी मराठी लोकांसाठी जरूर बनवलेला आहे। आणि माझा एक हिंदी पण चॅनल आहे पण मी काय करतो ट्राय करतो की आपल्याला मराठीमध्ये एक चॅनल कन्व्हर्सेशन करायला ट्राय केलं पण काय होतं माहिती आहे कधी याच्यामध्ये प्रॉब्लेम कसे येतात की मी बोलण्यामध्ये अडकू शकतो किंवा हिंदीमध्ये व्हिडिओ बनवतो आणि मराठीमध्ये पण व्हिडिओ बनवतो। आणि मी पण मराठी आहे मी बी तुमच्यासाठी मराठीमध्ये असे आणि लेटेस्ट व्हिडिओ बनायला कोशिश करतो। आणि जे बी योजना आहेत किंवा छोट्या मोठ्या योजना असतील त्या योजनेचे पुरेपूर फायदा आपले मराठी लोक घेऊ शकतात महाराष्ट्रीय लोक घेऊ शकतात। मी MH28 बुलढाणाकर आहे आणि आपल्याला जर चॅनल चांगला वाटत असेल सबस्क्राईब जरूर करा। सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे। चला मित्रांनो सर्वात पहिले आपल्या कमेंट्समध्ये अगर आपण बुलढाणा किंवा महाराष्ट्र असेल जय शिवराय कमेंट्स जरूर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की मी तुम्हाला इन्फॉर्मेशन आणि माहिती बी जरूर सांगितली। चला बाय जय हिंद जय शिवराय।